उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उनने जपानच्या दिशेने मिसाईल्स डागायला लावल्या आणि जपानमध्ये एका क्षणात आणीबाणी जाहीर करण्यात आली। नक्की काय घडतंय सांगते, पण त्याआधी थोडक्यातला फॉलो करा, कारण अशा प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स आम्ही तुम्हाला नेहमीच देत असतो। एकीकडे इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद करून अमेरिकेला आव्हान दिलंय, तर दुसरीकडे किम जोंग उनने एकामागून एक अनेक बॅलिस्टिक मिसाईल डागून जगात खळबळ माजवली आहे। या हल्ल्यानंतर जपान सरकारने तातडीने राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा केली आहे। दक्षिण कोरियाच्या माहितीनुसार या मिसाईल्स स्निपो क्षेत्रातून समुद्राच्या दिशेने डागण्यात आल्या, ज्या सुमारे 140 किलोमीटर अंतरापर्यंत गेल्या। संयुक्त राष्ट्रांनी वारंवार इशारा देऊनही उत्तर कोरियाने हे पाऊल उचलल्यामुळे आता आशियात युद्धाची ठिणगी पडते की काय अशी भीती व्यक्त होतीये। जपान आणि दक्षिण कोरियाने आपल्या सैन्याला हाय अलर्टवर ठेवलं असून अमेरिकेसोबत सतत चर्चा सुरू आहे। परिस्थिती अत्यंत गंभीर आहे। तुम्हाला काय वाटतं? हे तिसऱ्या महायुद्धाचे संकेत आहेत का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी थोडक्यातला फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।